सिन्नर शहराच्या मध्यवर्ती आणि दाट लोकवस्तीच्या भागात असलेल्या चांडककाना विद्यालयात आज अचानक एक बिबट्या शिरल्याने प्रचंड खळबळ उडाली. मात्र सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने शाळेत विद्यार्थी नव्हते, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. वन विभाग आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे तब्बल 3 तासांच्या थरारानंतर या बिबट्याला सुखरूप जेरबंद करण्यात यश आले. आज अचानक शाळा परिसरात बिबट्या आल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. मध्यवर्ती भागात बिबट्या घुसल्याचे समजताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलीस आणि वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्काळ गर्दीला पांगवले आणि संपूर्ण शाळेच्या परिसराची कडक नाकेबंदी केली. वन विभागाच्या रेस्क्यू टीमने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबवली. तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला कोणतीही दुखापत न करता सुखरूप जेरबंद करण्यात आले. बिबट्याच्या सुरक्षितपणे पकडून वन विभागाच्या वाहनातून रवाना केल्यानंतर सिन्नरकरांनी सुटकेचा श्वास सोडला. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. नाही, नागरिकांना हेच म्हणणं आहे की भीतीने घाबरू नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान मुलांनी ह्याच्यापासून दूर असावं, कारण सगळ्यात मोठी भीती लहान मुलांनाच असते. तर लोकांना एवढंच आव्हान असेल की ह्या गोष्टीपासून जे वन्य प्राणी आहे बिबट, तो भितरलेला अवस्थेत असला तर तो कुठे अटॅक करू शकतो. त्याच्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. नाही, रेस्क्यू नाशिक होते, पण आता आम्ही कोलॅबरेशन बिबट्या तुम्ही रेस्क्यू केलाय. बिबट्याचे आता तुम्ही काय ट्रीटमेंट करणार? सो हे जे रेस्क्यू ऑपरेशन होतं हे संयुक्त होतं, वन विभाग आणि रेस्क्यू नाशिक डिव्हिजन. यामध्ये सर्वांनी आपापले जे पार्ट होते व्यवस्थित पार पाडले. क्राऊड कंट्रोल हा सगळ्यात महत्वाचा होता, तो व्यवस्थित त्या ठिकाणी केला. यामध्ये आमच्या टीम सोबत वेटरनरी डॉक्टर हे आवर्जून असतात, कारण ते दार्टिंगचं डिसिजन घेत असतात. त्यानंतर आता प्राण्याला टीटीसी या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. तिथे त्याची पूर्ण तपासणी केली जाईल आणि एकदा की बिबट्याला बेशुद्ध केल्यानंतर त्याला पुन्हा उठण्यासाठी एक रिव्हर्सल द्यावा लागतं. तर ते देऊन त्याला उठल्यानंतर त्याची पूर्ण तपासणी होईल, त्याची प्रॉपर चेकअप होईल आणि त्यानंतर जे उपसंरक्षक आहे BCF ते त्याचा कॉल घेतील पुढचा.